तर गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आपल्या चॅनलवरती बनवलेले आहेत. नक्की जाऊन सर्व रेसिपी पहा. आणि आज आपण खव्याचे मोदक बनवलेले आहेत. तर यामध्ये जास्त काही साहित्य न लागता अगदी 10 मिनिटात हे मोदक बनवून रेडी होतात. तर सर्वात आधी खवा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची आहे. आता हे चांगलं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. आता खव्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहिलं असेल फक्त 2 साहित्यामध्ये आपले हे मोदक तयार होतात आणि अगदी 10च मिनटं मोजून ह्या मोदकासाठी आपल्याला लागतात. याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे की आपल्याला खवा किती शिजून घ्यायचा आहे आणि साखर किती प्रमाणात लागणार आहे हे सर्व मी त्यामध्ये सांगितलेले आहे. तर चॅनलवरती जाऊन नक्की व्हिडिओ पहा. आणि जर तुम्हाला साच्याने बनवायचे असेल तर साच्यानेही तुम्ही अगदी सहज हे मोदक बनवू शकता आणि हातानेही सहज वळले जातात. इथे तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.